आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे पीव्हीसी आधार कार्ड घर बसल्या कसं मागवायचं, किती वेळात मिळतं आणि नेमकं काय काळजी घ्यायची। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, UIDAI कडून मिळणारं नवीन पीव्हीसी आधार कार्ड हे जुन्या कागदी कार्डापेक्षा खूपच टिकाऊ आहे। हे ATM सारखं दिसतं, वॉटरप्रूफ असतं आणि त्यावर QR कोड, होलोग्राम तसेच सुरक्षा फीचर्स असतात। फक्त 50 रुपयामध्ये हे तुम्हाला घरपोच स्पीड पोस्टने मिळतं। सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा ब्राउझर उघडा आणि अधिकृत वेबसाईट आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, त्यावर क्लिक करून मेन्यू मध्ये जा, माय आधारवर क्लिक करा आणि त्यातून ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड हा पर्याय निवडा। इथे तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड नंबर किंवा व्हर्च्युअल ID टाकायचा आहे आणि खाली दिसणारा कॅप्चा कोड भरा आणि सेंड OTP वर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका आणि लॉग इन करा। लॉग इन झाल्यावर तुमचा आधार कार्डचे प्रिव्ह्यू स्क्रीनवर दिसेल। इथे सर्व माहिती नीट बघा, नाव, पत्ता, फोटो सगळं बरोबर आहे ना ते खात्री करा। सगळं नीट असल्यास प्रिव्ह्यू अँड प्रिंट पीव्हीसी वर क्लिक करा। यानंतर 50 रुपये फी दिसेल। हे पेमेंट तुम्ही UPI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने करू शकता। पेमेंट झाल्यावर तुम्हाला एक SRN नंबर मिळेल, हा नंबर लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा, कारण यांच्याद्वारे तुम्हाला पुढचे कार्ड कसे आहे त्याचे स्टेटस पाहू शकता। आता UIDAI कडून तुमचं पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टने पाठवलं जातं। साधारणपणे 5 ते 7 दिवसाच्या कामकाजाच्या दिवसात तुमच्या घरपोच पत्त्यावर येतं। कधी कधी ग्रामीण भागात थोडा उशीर होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा। तर मित्रांनो, एवढं सोपं आहे पीव्हीसी आधार कार्ड घर बसल्या मागवण्याचे काम। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।